हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण बोंबलाचा सार बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे आल्याचे तुकडे, 6-7 लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि टोमॅटो घेतलेला आहे। आता ह्या सगळ्याचं आपल्याला एक मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हिरवं वाटण आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण एक कढई घेतली, कढईमध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतका आपण तेल घेतलेला आहे। सार बनवायचं त्यामुळे अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल घ्यायचं। त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला थोडासा कांदा आपण टाकणार आहोत। खूप जास्त कांदा टाकायचा नाही कारण आपण वाटण बनवलंय। त्यानंतर जे वाटण बनवलेलं ते संपूर्ण वाटण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि आता हे वाटण अगदी छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतलं गेलं पाहिजे वाटण, त्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। 2-4 मिनिटं वाटण छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे भरून इतका मालवणी मसाला, पाव चमचा हळद यामध्ये आपल्याला टाकायची आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाहीये कारण यामध्ये आपण ऑलरेडी मिरच्या वापरलेल्या आहेत। तुमच्याकडच्या मिरच्या कमी तिखट असतील तर थोडंसं लाल तिखट तुम्ही इथे ऍड करू शकता। या साराला पूर्ण चव ही मालवणी मसाल्यानेच येते आणि मालवणी मसाला जास्त तिखट नसतो। त्यानंतर यामध्ये आपण 2 बोंबील घेतलेले आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत। बोंबलाच्या माशांऐवजी तुम्ही या ठिकाणी बांगड्याचे मासे सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण काढलेलं त्या भांड्यामध्येच आपण थोडं पाणी टाकलं आणि ते पाणी यामध्ये ऍड केलंय। आपल्याला जितका सार पाहिजे त्याप्रमाणे पाणी यामध्ये ऍड करून घ्यायचंय। आता यामध्ये आपण 2 कोकम टाकणार आहोत। कोकणाने अगदी मस्त आंबट अशी चव येते साराला। त्यानंतर मीठ टाकणार आहोत। मच्छीचं सार म्हटलं की त्यामध्ये कोकम तर आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय साराला चव येत नाही। आणि याला मस्त अशी आता उकळी येऊन द्यायची, हे शिजून द्यायचं आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटं। इथं बोंबील सुद्धा अगदी मस्त शिजून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। सार सुद्धा अगदी मस्त घट्ट असा बनलाय। एकदा बोंबील शिजायला टाकले की ते सारखे हलवत बसायचे नाहीत, नाहीतर मग मासे तुटून जातात। इथे बोंबलाचा सार तयार होतोय आणि एका बाजूला बोंबील फ्राय सुद्धा होत आहेत। ह्याची रेसिपी सुद्धा ऑलरेडी चॅनलवरती दाखवलेली आहे। आपल्याला हा सार भातावरती खायचा आहे, त्याच्यामुळे आपण यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहोत आणि थोडंसं पातळ असं सार करून घ्यायचं आहे। वरून जर तुम्ही मच्छी मटण ह्याच्यामध्ये जर पाणी टाकणार असाल तर पाणी नेहमी गरम करून टाकायचं, जेणेकरून त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबत नाही आणि कालवणाला चव सुद्धा एकदम छान येते। पुन्हा एक उकळी काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असा बोंबलाचा सार बनून तयार आहे। भातासोबत हा बोंबलाचा रस्सा खायला अगदी अप्रतिम लागतो। तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पहा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।